सर्व भावांनो आणि बहिणींनो, आपणा सर्वांना मानाचा स्वाभिमानाचा जय शिवराय, जय भीम. आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या विचारामध्ये किती भिन्नता होती हे आपल्याला लक्षात येईल. कारण अर्धनग्न अंगावर कपडे असलेले गांधीजी आणि सुटाबुटात असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ज्यावेळेस गांधीजी म्हणतात, अहो बाबासाहेब, तुम्ही तुमच्या समाजाला काय शिकवणार? समाज तुमच्या खालच्या अवस्थेमध्ये आणि तुम्ही अंगावर सूट बूट घालून हिंडताय. तर त्यावेळेस गांधीजीला उत्तर देतात, एक दिवस माझा हा दीन दलित शोषित पीडित अस्पृश्य समाज जोपर्यंत मी या टाळ्याने पोटावर आणणार नाही तोपर्यंत स्वतःला अस्वस्थ बसणार नाही. आणि ह्याचीच पुनरावृत्ती म्हणून त्या पद्धतीनं बाबासाहेबाचं राहणीमान असतंय. आणि म्हणून रमाई काय म्हणतात, अहो सुट बुट घालून टाय ग बाय 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 बाय, सुट बुट घालून टाय फॉरेनला धनी माझ गेलं ग बाय, फॉरेनला धनी माझ गेलं ग बाय. येईल साऱ्या डिगऱ्या घेऊन दाविल आधी मला आणून, त्यात मुळी शंकाच नाही ग बाय 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 बाय, त्यात मुळी शंकाच नाही फॉरेनला धनी माझ गेलं ग बाय, फॉरेनला धनी माझ गेलं ग बाय. ज्ञानपिपासू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व ज्ञात असलेले ख्रिश्चन, बौद्ध, हिंदू, सिख, मुस्लिम यांना सर्वांना आपलंसं केलं. म्हणूनच राजा म्हणून म्हणायचं आहे, राजा दिनाचा मोठ्या मनाचा ध्यास जीवाला विद्याधनाचा, भले भले धरत्यात पाय फॉरेनला धनी माझ गेलं ग बाय, फॉरेनला धनी माझ गेलं ग बाय. भीमारमाच्या परिश्रमाने सुख मिळाले क्रमाक्रमाने. अंगावर फुटका मणी नसलेली, फाटकी साडी असलेली, परंतु आज त्यांच्या कृपेनं आपण भारी भारी साड्या घालतो, अंगावर केवढे तरी दागिने घालतो. म्हणून भीमारमाच्या परिश्रमाने सुख मिळाले क्रमाक्रमा